तर काल आम्ही सकाळीच आलो होतो आमच्या कपाटाचं काम नेमकं कुठपर्यंत आलंय हे पाहायला, पण त्याआधी सकाळी ना घरातली जी काही कामं आहेत ना म्हटलं ती आवरून घेते, कारण आल्यावरती ना मग खूपच कंटाळा येत. आता शौर्य तर स्कूलमध्ये गेलेला होता म्हणून त्याच्यासाठी टिफिन बनवला होता, पण बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत ना मग आमच्यासाठी भाजी बनवायची बाकी होती. पहिलं तर मेथीची भाजी इथे निवडायला घेतली आणि दक्षूला ना मस्त इथे नादी लावलं होतं. आजकाल ना त्याला फक्त काहीतरी खेळायला लागतं हातामध्ये, नाही तर मग एवढा जास्त त्रास देतो ना. आता काम करून एवढा दमला होता ना म्हणून शेवग्याच्या शेंगाने इथे कलिंगड कट करायला घेतलं होतं. म्हटलं तू राहू दे बाबा, मी देते तुला कट करून. मग मस्त दोघांनी ते एन्जॉय केलं आणि इथे स्वयंपाकाच्या तयारीला लागले. तर मस्त वांग्याची भाजी बनवली होती. आता सकाळी शौर्यासाठी वेगळा टिफिन, आमच्यासाठी वेगळं, असंच चाललंय आजकाल. मग आहे त्या गोष्टी आवरून पटकन आम्ही निघालो होतो. शौर्य स्कूलमधून येईपर्यंतच आम्हाला यायचं होतं. 12:15च्या दरम्यान तो येतो. आता तुम्हाला माहितीये बऱ्याच दिवसापासून कपाट बनवायचं बाकी होतं आणि मी नंतर आयफोन घेतला, त्यामुळे कपाटाचं काम आम्ही तसंच ठेवलं होतं. आता जवळपास 3 ते 4 महिन्यांपासून चाललं होतं कपाट बनवायचं, पण ते काय काम राहूनच गेलं. आणि आधी ना थोडंसं आम्ही वेगळं सांगितलं होतं, पण आता स्लायडिंग मध्ये बनवून घ्यायचं होतं आणि थोडेसे चेंजेस पण सांगितले होते. लवकरच ते सुद्धा आता येईलच आणि म्हणून ना काही गोष्टी आम्ही तिथे सिलेक्ट करायला गेलो होतो. थोडा वेळ तिथेच थांब. आता फर्निचर बनवणारे माझे सख्खे नांदावी आहेत. बाकी तुम्हाला कुणाला जर फर्निचर बनवायचं असेल ना तर तुम्ही मला सांगू शकता, मी सगळी त्यांची डिटेल तुम्हाला देईल. त्यानंतर ना घरी आलो तर माझं एक सुंदर असं मिंत्राचं पार्सल आलं होतं. मी एक ड्रेस ऑर्डर केला होता ज्याची क्वालिटी इतकी छान आली. त्यासोबत एक सुंदर अशी प्लाझो आहे, प्लाझोवरती सुद्धा छान असं प्रिंट आहे. मला तर हा ड्रेस खूप आवडला. बाकी तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही मला लिंक अशी कमेंट करू शकता. आता मी ते ड्रेस पाहण्यात बिझी झाले होते, तोपर्यंत शौर्यने दक्षूच्या हातामध्ये ना कॅडबरी चॉकलेट दिला आणि तो इतका मस्त एन्जॉय करत होता, घाबरला सुद्धा होता, म्हणून म्हणत होता धर आई धर. म्हणजे त्याला असं वाटत होतं आपलं काही खरं दिसत नाही. आणि शौर्य स्कूलमधून आला ना की ह्या दोघांची इतकी गोडगोड अशी मस्ती चालू असते ना. चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.